आज सुरुवात करूया ते एका मॅपपासून. हा इंडियन एम्पायरचा मॅप आहे. आपण ओरिजिनल फाईलकडे जाऊ, म्हणजे तो थोडासा एक्सपांड करता येईल. ही फाईल जिथून घेतली आहे ही स्लाईडवर मी टाकली होती. ही ओरिजिनल wikimedia.org ही जी साईट आहे त्या साईटवरती आहे. जाता जाता मी तुम्हाला ही विकिमीडियाची साईट पण दाखवतो. wikimedia.org ही विकिपीडियाची मेन साईट आहे आणि विकी सोर्स जो आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. मीडिया विकीमध्ये बरेच फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज तुम्हाला मिळतील. विकी बुक्स आहे, विकी कोट आहे, विकिशनरी म्हणजे डिक्शनरी आहे, विकी न्यूज आहे, विकी व्हर्सिटी आहे, विकी स्पेशीज, विकी व्हॉयेजमध्ये तुम्हाला बरेच जगभरातले ट्रॅव्हल इन्फॉर्मेशन मिळेल. ट्रॅव्हल गाईड म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे तिथलं नाव फक्त टाका तर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. मुंबई साऊथ असं स्पेसिफिक पण होतं. ही मुंबईची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे तुम्ही मुंबईकर असाल तरी जरा वाचून पहा, तुम्हाला पण काही गोष्टी नव्याने कळतील. म्हणजे कॅल्क्युलेटिंग टॅक्सी फेअरपासून सगळ्या गोष्टी इथे आहेत. म्हणजे सहज जाता जाता मी तुम्हाला हे दाखवलं. विकिमीडिया कॉमन्स आहे, त्याच्यामध्ये कॉमनचं लायसन्स असलेले व्हिडिओज आणि मीडिया तुम्हाला वापरायला मिळेल. विकी डेटामध्ये बराच डेटाबेसेस अवेलेबल असतात. तर तिथे विकिमीडिया कॉमन्समध्ये हा मॅप मला मिळाला. कुणीतरी तो टाकून ठेवलेला आहे. त्याचे डिटेल्स पण तिथे असणार, पण आपण आत्ता ते बघत बसायला नको आहे. तर हा मोठा केल्यावर तुम्हाला दिसेल इम्पिरियल गॅझेटियर ॲटलास ऑफ इंडिया प्लेट 20 पॉलिटिकल डिव्हिजन्स ऑफ द इंडियन एम्पायर. याचं स्केल पण दिलेलं आहे, अर्थात ते माईल्समध्ये असणार आहे, इंग्लिश माईल्स. इंडियन एम्पायर केवढं मोठं होतं ते पहा तुम्ही. इथे बलुचिस्तान, अफगाणिस्तान वेगळं आहे, पण बलुचिस्तानपासून ते इकडे नॉर्थ वेस्ट फ्रॉन्टियर प्रॉव्हिन्स, काश्मीर, राजपुताना एजन्सी, नेपाळ, भूतान, हे सगळे जे येलो कलरमध्ये दिसत आहेत, पिवळ्या कलरमध्ये दिसत आहेत, ते संस्थानं आहेत. हैदराबाद, मैसूर, त्रावणकोर आणि हे तंजावर ज्याला आपण म्हणतो, हे सिलोन, याचं आता श्रीलंका असं नामांतर झालेलं आहे. हे सगळे छोटे छोटे प्रॉव्हिन्सेस, सेंट्रल प्रॉव्हिन्स, मद्रास प्रेसिडेन्सी, प्रॉव्हिन्सेस आणि प्रेसिडेन्सी होते. आसाम, ईस्टर्न बेंगॉल आणि तुम्हाला विशेष वाटेल तर बर्मा पण आहे. अप्पर बर्मा, लोअर बर्मा, इम्फाळ मणिपूर ही त्यावेळेला एक वेगळं प्रिन्सली स्टेट होतं. शिलाँग प्रिन्सली स्टेट होतं. भूतान आजही प्रिन्सली स्टेट आहे, म्हणजे राजेशाही आहे. नेपाळमध्ये आता राजेशाही नाही, आता एक संमिश्र अशी व्यवस्था आहे. माओइस्ट तिथे सत्तेमध्ये आहेत. हे काठियावाड, तुम्ही कधी अहमदाबाद हायवेवरती गेला असाल तर तुम्हाला काठियावाडी खानावळी बऱ्याच दिसतील. तर हे सगळं काठियावाड संस्थान, म्हणजे गुजरातचा हा पलीकडचा भाग. इथे तुम्हाला इकडे पुना लिहिलेलं आहे जुन्या स्टाईलनी, हे बॉम्बे, आणि इथे बरोडा तुम्हाला दिसतं. इथे अहमदाबाद, इकडेच कुठेतरी सुरत असणार आहे. आणि हा सगळा जो भाग आहे राजकोट वगैरे हे काठियावाड आहे. भावनगर, उदयपूर संस्थान आहे, इंदौर आहे, भोपाळ आहे. ते हे सगळं राजपुताना एजन्सीमध्ये येतं किंवा सेंट्रल इंडिया एजन्सी ह्याच्यामध्ये येतं. छोटा नागपूर आहे.
तर बलुचिस्तानपासून ते बर्मापर्यंत हे सर्व इंडियन एम्पायर होतं. त्याची आठवण येण्याचं कारण आपल्या जे इलेक्शन्स आहेत त्या आपण म्हणतो की स्वातंत्र्यापासून 1951 पहिली स्वतंत्र आणि सार्वभौम भारतातील पहिली लोकसभा निवडणूक. पण प्रत्यक्ष जर तसं पाहायला गेलं तर निवडणुकांची परंपरा, हे विकिपीडियाचं पेज मला अतिशय उपयुक्त वाटतं. तर 1920 पहिली इलेक्शन्स झालेली होती, इंडियन जनरल इलेक्शन, इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. म्हणजे इथे ब्रिटिशांनी काही इन्स्टिट्यूशन्स उभ्या केल्या, त्या अगदी इतक्या सुरुवातीपासून त्यांनी केलेल्या तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतरचे इलेक्शन्स झाले 1923. आता काही परिचित चेहरे तुम्हाला इथे दिसतील. मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, त्यांचे वडील. H.N. कुंझरू हे नाव पण तुम्ही कधी ऐकलं असेल. एकशे 5 सीट्स सुरुवातीच्या इलेक्शनमध्ये तुम्ही पहा, 104 सीट्सपासून सुरुवात झालेली आहे. 1923, 1926 मदन मोहन मालवीय यांच्याविषयी अधिक माहिती तुम्हाला इथे मिळू शकेल. मोतीलाल नेहरू वॉज अन इंडियन लॉयर, ॲक्टिव्हिस्ट अँड पॉलिटिशियन belonging to the Indian National Congress. He also served as a Congress president twice, 1919, 1920 and 1928, 1929. He was a member of Nehru Gandhi family and the father of Jawaharlal Nehru, the first Prime Minister of India. Madan Mohan Malviya, Pandit Madan Mohan Malviya was an Indian scholar, educational reformer and politician notable for his role in the Indian independence movement as a 3 times president of the Indian National Congress and a founder of Akhil Bharatiya Hindu Mahasabha. यांच्याच नावानी मला वाटतं काशीमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याशी यांचं नाव कुठेतरी संबंधित आहे. येस, पंडित मदन मोहन मालवीय. काशी हिंदू विश्वविद्यालय, इथे त्यांचा पुतळा तुम्हाला दिसेल. BHU ही मोठी युनिव्हर्सिटी आहे, जुनी युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर 1930 इलेक्शन्स झाले. 1934 माधव श्रीहरी आणे आणि भुलाभाई देसाई मधले इलेक्शन्स आहेत. 102 सीट्स. शरदचंद्र बोस हे इंडिपेंडन्स ॲक्टिव्हिस्ट आणि हे मोहम्मद अली जिना. आणि त्यानंतर मग भारताचे इलेक्शन्स आहेत, पहिले इलेक्शन्स की ज्याच्यामध्ये 489 सीट्स इन लोकसभा. आता इथे लोकसभा आलेली आहे. आत्ताच्या लोकसभेमध्ये 543 सीट्स आहेत, त्यावेळेला 489 सीट्स.
245 seats were needed for a majority. काँग्रेसला पहिल्या निवडणुकीमध्ये 364 जागा मिळालेल्या आहे आणि पॉप्युलर वोट 4,76,65,875. जे साधारणपणे वोटर्स 17 कोटी होते, तर त्यापैकी 4 कोटी काँग्रेसला मिळालेले आहेत आणि एकूण जे वोटिंग झालं त्याच्या 44%. त्याच्या खालोखाल जो पक्ष आहे ते A.K. गोपालन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. इथे तुम्हाला त्याचा मॅप दिसेल. रिझल्ट्स ऑफ इंडियन जनरल इलेक्शन्स 1951-52. मला वाटतं लोड व्हायला थोडासा वेळ घेते, हे तुम्ही नंतर पण पाहू शकता. एकोणीसशे 57चे इलेक्शन्स 494 सीट्स वाढत चाललेले आहेत. काँग्रेसला 371. दुसरी पार्टी पुन्हा CPI आहे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. यांना तुम्ही पहा की 27 सीट्स मिळालेल्या आहेत. म्हणजे काँग्रेसच्या खालोखाल जो दुसरा पक्ष आहे त्याची अवस्था लक्षात घ्या. आणि काँग्रेसचं डॉमिनन्स ज्याला म्हणतो आपण, वन पार्टी डॉमिनन्स, एकपक्ष प्रभुत्व पद्धती जी काही होती ती किती प्रभावी होती हे तुम्हाला इथे जाणवेल. 371 एका बाजूला आणि 27 दुसऱ्या बाजूला. श्रीपाद अमृत डांगे. आणि आता इथे तिसरा पक्ष पण दिसतोय, भारतीय जनसंघ, इंडियन राईट विंग पॉलिटिकल पार्टी दॅट एक्झिस्टेड फ्रॉम 1951 to 1977. आता हे आर्टिकल पुन्हा व्यवस्थित पाहून याच्या काही नोट्स तुम्ही काढून ठेवा, तुम्हाला जे आवश्यक वाटेल ते. तर भारतीय जनसंघ, श्यामाप्रसाद मुखर्जी. आज मला वाटतं रिगल सिनेमा समोरचा जो चौक आहे त्याला यांचं नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी बसेस पण जातात, बसेसचा मोठा स्टॉप तिथे आहे. तर हे तेच श्यामाप्रसाद मुखर्जी. तर त्यांना 4 जागा अवघ्या मिळालेल्या आहेत. म्हणजे साधारणपणे 3 मोठ्या पार्टीज आतापर्यंत पुढे आलेल्या दिसतात. बासष्टचे इलेक्शन्स, म्हणजे फेब्रुवारी 1962 हे इलेक्शन्स झाले. इथे पण 494 सीट्स होत्या आणि काँग्रेसचा डॉमिनन्स हा कायम राहिलेला आहे. आणि त्याच्या खालोखाल पुन्हा CPI आणि भारतीय जनसंघ आहे. म्हणजे बाकीच्या पक्षांना किरकोळ जागा मिळालेल्या दिसतात. तर बाकीच्या पक्षांना किती मिळत आहेत ते आपण कॅल्क्युलेट करून साधारणपणे बघूया. 361 प्लस 29 प्लस 14. 361 प्लस 29 प्लस 14, 404. म्हणजे 90 जागा बाकी इतर पक्षांना मिळालेल्या आहेत. तर इतर पक्ष हे साधारणपणे इथे यादी दिसते आहे सगळी. प्रजा सोशलिस्ट पार्टी, सोशलिस्ट पार्टी, स्वतंत्र पार्टी. ही स्वतंत्र पार्टी जी आहे तिचा थोडासा वेगळा इतिहास आहे, तोही नंतर पहा. अकाली दल, अखिल भारतीय हिंदू महासभा, अखिल भारतीय रामराज्य परिषद,
म्हणजे आज जे पक्ष आहेत साधारणपणे ते सगळे त्या स्वातंत्र्य काळापासून अस्तित्वात होते. पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी हा महाराष्ट्रातला पक्ष आहे. शेतकरी कामगार पक्ष याला म्हणतात. इंडियन युनियन मुस्लिम लीग आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या त्यांच्या मनात असलेला पक्ष त्यांच्या हयातीनंतर, म्हणजे त्यांच्या हयातीत तो स्थापन झाला नाही, त्याच्यानंतर तो स्थापन झाला. त्यालासुद्धा 3 जागा मिळालेल्या दिसतात. अर्थात डॉमिनंट पार्टी ही पहिल्यापासून काँग्रेस आहे. 361 1967चे इलेक्शन्स. आता 1962 पर्यंतचे इलेक्शन्स आहेत, तिथे तुम्हाला फोटो जवाहरलाल नेहरूंचा दिसतोय, कारण तिथे डॉमिनन्स त्यांचाच होता. पुन्हा एकदा पाहून घ्या की 57चे इलेक्शन्स आहेत आणि हे 51चे इलेक्शन्स आहेत. तर तिन्ही इलेक्शन्समध्ये तुम्हाला जवाहरलाल नेहरूंचा फोटो, आता पुढच्या इलेक्शन्समध्ये तो दिसणार नाही, कारण 64मध्ये जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाला 27 मे 1964. त्यानंतर काही काळापुरतं गुलझारीलाल नंदा हे पंतप्रधान म्हणून नियुक्त झाले, कार्यवाहू किंवा काळजीवाहू पंतप्रधान म्हणून. त्यानंतर लालबहादूर शास्त्रींची निवडणूक झाली, पण लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये नेमणूक झाली, पण लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाही. त्यांचं जे काही 1-1.25 वर्ष कारकीर्द त्यांची होती, त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी पाकिस्तानबरोबरचं एक युद्ध झालं, ते आपण जिंकलं. जय जवान जय किसान ही त्यांची घोषणा होती त्या काळातली. पुढे त्यांचा मृत्यू झाला ताशकंदमध्ये, जेव्हा ते करार करण्यासाठी गेले होते. तुम्हाला फिल्म लालबहादूर शास्त्रींची जी आली होती त्याच्यामुळे सुद्धा या सगळ्या गोष्टींची चर्चा ऐकली असेल तुम्ही, किंवा माहीत झालं असेल तुम्हाला त्याच्याबद्दल. तर लालबहादूर शास्त्री यांच्या संबंधाने (1966) 11 जानेवारी 1966 त्यांचा मृत्यू झाला ताशकंदला. त्याच्याविषयी बरीच चर्चा झाली, वादळ उठलेलं होतं. हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाला असं घोषित करण्यात आलेलं होतं. त्यांच्या फॅमिलीने अलीकडेच सांगितलं, त्या फिल्ममध्ये काही प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांच्या फॅमिलीने सांगितलं की जे जाहीर केलेलं होतं तेच खरं आहे आणि आम्ही तेच मानतो, आम्हाला त्या वादामध्ये पडायचं नाही आहे. 1966 त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या आणि मग इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक लढवली गेली. त्या काळात सुद्धा तुम्ही पहा 520 जागा लोकसभेच्या होत्या. 261ची गरज होती. इंदिरा गांधींच्या इंडियन नॅशनल काँग्रेसला त्याने रायबरेलीमधून निवडणूक लढवली. 283 जागा मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र पार्टीचे प्रमुख. तर सी राजगोपालाचारी यांच्या स्वतंत्र पार्टीला 67 सालामध्ये 44 जागा मिळालेल्या आहेत. आता इथे तुम्हाला दिसेल की कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मागे पडलेला आहे आणि दीनदयाळ उपाध्याय, अलीकडे तुम्हाला दीनदयाळ उपाध्यायांचं नाव जागोजागी दिसेल. त्यांच्या नावाने काही स्कीम्स सरकारने सुरू केलेल्या आहेत. तर हे भारतीय जनसंघाचे सुरुवातीपासूनचे मोठे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर दीनदयाळ उपाध्याय हे या भारतीय जनसंघाचे नेते होते. तर त्यांना 35 जागा मिळालेल्या दिसतात. 283, 44 आणि 35. म्हणजे एक काम तुम्ही करू शकता, तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकत असाल किंवा गुगल शीट्स वापरू शकत असाल तर त्याच्यामध्ये ही आकडेवारी टाकून तुम्ही ग्राफ्स तयार करू शकता आणि काँग्रेसचा ग्राफ किंवा बाकीच्या कम्युनिस्ट पार्टीचा ग्राफ, स्वतंत्र पार्टीचा ग्राफ, भारतीय जनसंघाचा ग्राफ किंवा सगळ्यांचा मिळून एकत्रित ग्राफ
असा तुम्ही तयार करू शकता. प्रयत्न करून पहा. अन्यथा एका तासाला आपण हे प्रयोग करून बघूया. 67 साली काँग्रेसने परत निवडणुका जिंकल्या. इथपर्यंत तुम्हाला दिसेल 52, 57, 62 आणि 67 प्रत्येक आकड्यामध्ये 5 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे जेवढं असायला पाहिजे तेवढं, म्हणजे एक्झॅक्ट निवडणुका वेळेवरती झालेल्या आहेत. 52 नंतर 5 वर्षांनी 57, 5 वर्षांनी 62 आणि 5 वर्षांनी 67. त्याच्यानंतर निवडणुका व्हायला हव्या होत्या 72 मध्ये, पण त्या झालेल्या आहेत 1971 मध्ये. तर याला मिड टर्म पोल्स किंवा मध्यावधी निवडणुका मिड टर्म पोल्स असं म्हणतात. म्हणजे टर्मच्या मध्येच, टर्म पूर्ण होण्याच्या अगोदर, मध्ये याचा अर्थ एक्झॅक्टली अर्धे वर्ष झाल्यानंतर असा होत नाही, परंतु टर्म पूर्ण व्हायच्या आधी केव्हा तरी त्या झाल्या. आणि त्याचं कारण काँग्रेस अंतर्गत असलेली अस्थिरता. 1969 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली आणि मग इंदिरा काँग्रेस ही वेगळी झाली. मग इंदिरा काँग्रेसलाच पुढे इंडियन नॅशनल काँग्रेस हे निवडणूक आयोगाने मान्य केलं आणि जी दुसरी काँग्रेस होती त्याला काही स्थान राहिलं नाही. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फारसे, म्हणजे सगळे नेहरूंच्या पिढीतले, म्हणजे इंदिरा गांधींच्या पेक्षा ज्येष्ठ असलेले सगळे नेते हे दुसऱ्या काँग्रेसच्या गटामध्ये गेलेले होते. तर त्यांना काही फारसं स्थान राहिलं नाही आणि मग पुढे इंदिरा गांधींचाच पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणून पुढे आला. ऑफिशियल नाव त्यांचं इंडियन नॅशनल काँग्रेस असलं तरी मग नंतर तो पक्ष कित्येक दिवस, कित्येक वर्ष इंदिरा काँग्रेस किंवा आय काँग्रेस किंवा काँग्रेस आय अशा नावानेच ओळखला जायचा. पुढे तर काही 70च्या दशकामध्ये इमर्जन्सीचा प्रयोग पण झाला, नॅशनल इमर्जन्सी. आणि मग त्याच्यामध्ये इंदिरा इज इंडिया असं एक वाक्य पण प्रसिद्ध होतं, किंवा इंडिया इज इंदिरा. त्या काळातल्या इंदिरा गांधींची काही व्याख्यानं पण बघा तुम्ही, काही व्हिडिओज पण पहा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे त्यांचा ॲटिट्यूड, त्यांचा एकूण काम करण्याची पद्धती ते समजेल. यूट्यूबवरती बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. तर 1967 नंतर 1971 मध्ये इलेक्शन्स झाल्या. 5व्या लोकसभेसाठीच्या इलेक्शन्स होत्या आणि त्या 1 वर्ष आधी घेण्यात आल्या. इंदिरा गांधींना आपली मेजॉरिटी खरोखर आहे की नाही हे सिद्ध करायचं होतं आणि मग ते त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडे चांगल्या पद्धतीने सिद्ध करू शकल्या. तर इंदिरा गांधींच्या INCR, इंडियन नॅशनल काँग्रेस Requisitionists, was created in 1969. It was created and led by Indira Gandhi. Initially, this party was known as Congress R, but it soon became to be the generally known as the New Congress. गाय आणि वासरू हे त्यांचं चिन्ह होतं. सीट चेंज कसा झाला आहे तो पहा. 73 सीट्स जास्त मिळाले आहेत. 352 सीट्स काँग्रेसला मिळालेत. CPIM आणि लेफ्ट फ्रंट यांना 25 जागा मिळाल्यात, म्हणजे 6 जागा कमी झाल्या आहेत. आणि CPI म्हणजे इथे पण तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये फाटाफूट झालेली दिसते. The Communist Party of India, Marxist, is a communist political party in India. It is one of the national parties of India. The party emerged from a split from the Communist Party of India in 1964. म्हणजे 60चं दशक हे पक्षांच्या विभाजनाचं दशक दिसतं
की 64मध्ये कम्युनिस्ट पार्टीमध्ये फूट पडली आणि 69मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडलेली दिसते. तर CPIM हे 64 साली नव्याने उभे राहिले कलकत्त्यामध्ये आणि मग पुढे बंगालमध्ये त्यांनी बराच काळ सत्ता गाजवली. श्रीपाद अमृत डांगे यांची CPI तशीच राहिली. चिन्हांमधला फरक लक्षात घ्या, CPIM आणि CPI. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया हा शिक्का त्याच्यामध्ये आहे आणि ते जे हातोडा आणि कोयता आहे तो थोडासा मोठा आहे आणि इथे पण तुम्हाला दिसेल हातोडा आणि कोयता, परंतु नाव कुठलंही नाही आहे किंवा सर्कल नाही आहे आणि थोडासा आकार छोटा आहे. कारण विचार साधारणपणे सारखेच, व्यक्तिमत्वाचे काही फरक असतील, त्याच्यातून भेद असतील, मतभेद असतील. ही ओल्डेस्ट पार्टी आहे अँड वन ऑफ द 8 नॅशनल पार्टीज इन द कंट्री. आजही नॅशनल पार्टी आहे. 1925मध्ये त्याचं कानपूरमध्ये फॉर्मेशन झालेलं होतं. म्हणजे आपण जाता जाता ह्या सगळ्या गोष्टींची पण चर्चा करतोय. तर त्यांना 23 जागा मिळाल्यात आणि कम्युनिस्ट CPIM जे आहे त्यांना 25 जागा मिळाल्यात. म्हणजे दोन्ही मिळून 48 जागा. म्हणजे काँग्रेस आणि कम्युनिस्ट आणि जनसंघ असे आत्तापर्यंत 3 तुम्हाला ट्रेंड्स दिसले पहिल्या 4-5 निवडणुकांमध्ये आणि एक स्वतंत्र पार्टीचा उल्लेख मी केला होता. बाकीचे सगळ्यांना खूपच कमी जागा मिळालेल्या दिसत आहेत. पण 352 आणि 25 आणि 23 हे पुन्हा पुन्हा काय दाखवतं, वन पार्टी डॉमिनंट सिस्टीम किंवा वन डॉमिनंट पार्टी सिस्टीम. मग त्याच्या खालोखाल तुम्हाला दिसेल की 22 जागा जनसंघाला मिळालेल्या आहेत. अटल बिहारी वाजपेयी हे त्यावेळेला त्याचे नेते होते आणि INCO इंडियन नॅशनल काँग्रेस ऑर्गनायझेशन or Congress O was a political party in India formed when the Congress party split following the expulsion of Indira Gandhi. आता हे स्वतंत्रपणे काँग्रेसचा अभ्यास ज्याला करायचा आहे, ज्याला इंटरेस्ट आहे, त्याच्यासाठी हे आर्टिकल्स पाहणं गरजेचं आहे. तर यांना 16 जागा मिळालेल्या आहेत तरीसुद्धा. कामराज, कुमारस्वामी कामराज was a founder and a president of Indian National Congress organization, widely acknowledged as the kingmaker in Indian politics during the 1960s. He also served as the president of Indian National Congress. म्हणजे नेहरूंच्या काळामध्ये हे नेते होते, हे मी मगाशी उल्लेख तुम्हाला केला. चे इलेक्शन्स 71 नंतर तुम्ही पुन्हा आपल्या स्लाईडमध्ये पहा, हे तुम्हाला तिथे एकत्रित बघायला मिळेल. आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुका. आणीबाणी केव्हा लागू केलेली होती, तर 1975च्या जूनमध्ये. अगदी पर्टिक्युलरली बघायचं झालं तर 26 जून 1975 तिथपासून ते मला वाटतं 77 सालापर्यंत 2 वर्ष आणीबाणी लागू होती. तर आणीबाणी नंतर झालेल्या ह्या निवडणुका आहेत, त्यामुळे 1 वर्ष वाढवून घेतलेलं होतं. म्हणजे 71 नंतर निवडणुका व्हायला हव्या होत्या 76, तर 76 साली पुन्हा लोकसभेमध्ये कार्यकाळ वाढवून घेतला गेला आणि 1 वर्ष तो वाढवल्यानंतर 77मध्ये पुढच्या निवडणुका झाल्या. तर 77च्या निवडणुकांमध्ये तुम्हाला चित्र परत सगळं बदललेलं दिसेल. इंदिरा गांधी हे स्वतः निवडणूक लढल्या पण हरल्या आणि काँग्रेसच्या साधारणपणे 163 जागा कमी झालेल्या आहेत आणि 188 जागा त्यांना फक्त मिळाल्या. जनता अलायन्स जो होता, हा शेतकऱ्याचं चिन्ह आहे, तर जनता अलायन्स मोरारजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखालचं, त्याला 345 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे पूर्णपणे चित्र वेगळं झालेलं दिसतं.
हे तरीसुद्धा साऊथमध्ये काही ठिकाणी काँग्रेसची सत्ता कायम राहिलेली आहे. पण दोनच पक्ष मोठ्या प्रमाणावरचे तुम्हाला इथे दिसत आहेत, 233 अधिक 163. म्हणजे साधारणपणे मेजर जागा ज्या आहेत त्या दोनच पक्षांमध्ये पुन्हा इथे विभागल्या गेलेल्या आहेत, काँग्रेसचा अलायन्स आणि जनता अलायन्स. या आर्टिकल्समध्ये बरेच डिटेल्स आहेत. इलेक्शनचं ॲनालिसिस ज्याला म्हणतो आपण ते बरंच इथे चांगल्या प्रकारे केलेलं दिसतं. मोरारजीभाई देसाईंचं सरकार आलं ते अवघं 3 वर्ष टिकू शकलं. म्हणजे त्यांनासुद्धा तुम्हाला लक्षात येईल आकडेवारी जर पाहिली, 77 नंतर 5 वर्षांनी इलेक्शन्स म्हणजे ती 82मध्ये व्हायला हवी होती, पण ती पुन्हा 80मध्ये झाली आहेत. कारण जे मोरारजीभाई देसाईंचं सरकार होतं ते पडलं. म्हणजे त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. मोरारजीभाई देसाईंना जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामुळे खरं तर सत्ता मिळालेली होती. जयप्रकाश नारायण यांनी ज्येष्ठ नेते होते, ज्येष्ठ समाजवादी नेते, गांधीवादी नेते. तर त्यांनी मोरारजीभाई देसाईंना स्पष्ट शब्दामध्ये किंवा जनता पक्षाच्या सगळ्या सदस्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एखाद्या राजकारण्याला त्याच्या सत्तेमधून काढणं ही सगळ्यात मोठी शिक्षा आहे. त्याला तुरुंगात डांबणं हे त्याच्या दृष्टीने फायद्याचं असतं. एखाद्या राजकारण्याला तुरुंगात टाकलं तर त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होते आणि ते सहानुभूतीचा फायदा घेऊन तो पुन्हा राजकारणामध्ये येऊ शकतो. इंदिरा गांधींच्या बाबतीत हेच झालं. तो एक वेगळा इतिहास आहे, तो आपण पुन्हा सविस्तरपणे एखाद्या तासाला बघूया. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच घडामोडी घडलेल्या आहेत. पंतप्रधान इंदिरा गांधींवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले होते आणि त्यामुळे त्यांच्यावरती अनेक खटले जनता सरकारच्या काळामध्ये भरले गेले. त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं. तुरुंगातून त्यांनी लिखाण करायला सुरुवात केली आणि मग जनमत त्यांच्या बाजूनी झालं. शेवटी फाटाफूट झाली जनता अलायन्समध्ये आणि जनसंघ, भारतीय जनसंघ जो होता तो त्याच्यातून बाहेर पडला आणि त्याचं BJPची स्थापना 1980मध्ये झाली. आणि 1980च्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये घडामोडी काय काय घडल्या आहेत ते पहा. इंदिरा गांधींचा पक्ष 374 जागा मिळवून पुन्हा पुढे आलेला आहे. मेडक तेलंगणामधला, आजच्या तेलंगणामधला मतदारसंघ आहे, तिथून त्या निवडून आल्या. चरण सिंग यांच्या पक्षाला कशाबशा 41 जागा, म्हणजे पुन्हा जी काही स्थिती इतके वर्ष होती तीच पुन्हा आलेली दिसते आहे. आणि चंद्रशेखर जनता पार्टी, लोकदल जनता सेक्युलर, 31 जागा त्यांना कशाबशा मिळालेल्या दिसतात. बाकीचे पक्ष, कम्युनिस्ट पार्टी 37 जागा, इंडियन नॅशनल काँग्रेस अर्स 13 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 10 जागा. म्हणजे कन्सिस्टंट राहिलेले आहेत, त्याच्या पलीकडे जाऊ शकलेले नाहीत. आजपर्यंत साधारणपणे स्थिती तीच आहे की कम्युनिस्टांचे जे काही ठराविक मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये ते कायम टिकून राहिलेले आहेत. शिरोमणी अकाली दल, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी ही सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केलेली पार्टी की त्यांचा पक्ष. आता इथे BJP, भारतीय जनता पार्टीचं नाव कुठेही दिसत नाही आहे, कारण त्यांना जागा त्यावेळेला मिळालेल्या दिसत नाहीत. आपण एक फाइंड करून बघूया, कंट्रोल F करून. भारतीय जनता, येस, एकही एंट्री आत्ता तरी नाही आहे. 1980मध्ये, 1984मध्ये तुम्हाला एक एंट्री भारतीय जनता पक्षाची दिसू शकेल. 1984मध्ये पुन्हा आणखीन बऱ्याच घडामोडी झालेल्या आहेत. म्हणजे 80 नंतर पुन्हा निवडणुका व्हायला हव्या होत्या 85मध्ये, पण त्या झाल्या 84. आणि त्याचं कारण
31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्या राहत्या घरामध्ये त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. जवळपास 16 बुलेट्स त्यांच्या शरीरामध्ये घुसलेल्या होत्या. त्यांच्या मृत्यूची घोषणा संध्याकाळी करण्यात आली, कारण राष्ट्रपती येमेन किंवा ओमान कुठे जवळ गेले होते आणि ते परत आले आणि मग त्यांनी घोषणा केली. आणि पुढचे पंतप्रधान कोण होणार याच्या संबंधी पण बराच संभ्रम होता, कारण अचानक निर्माण झालेली परिस्थिती होती आणि काँग्रेसचा तो एक कायमचा भाग राहिलेला आहे की लोकमान्य टिळकांच्या नंतर कोण. प्रत्येक वेळेला काहीतरी एक प्रश्न निर्माण होतो आणि मग कोणीतरी पुढे येतं आणि काँग्रेसचा गाडा चालतो, असं साधारणपणे आत्तापर्यंत तरी दिसलेलं आहे की लोकमान्य टिळकांच्या नंतर काँग्रेसची धुरा कोण सांभाळेल. महात्मा गांधी पुढे आले. महात्मा गांधींच्या नंतर त्यांनी त्यांचा वारस म्हणून किंवा मानसपुत्र म्हणून जवाहरलाल नेहरूंचं नाव पुढे केलेलं होतं. म्हणजे तिथे प्रश्न फारसा नव्हता, पण नेहरूंच्या नंतर कोण हा वाद होता. इंदिरा गांधी त्या संघर्षामध्ये यशस्वी झाल्या आणि पुढे आल्या. इंदिरा गांधींच्या नंतर कोण हा परत प्रश्न निर्माण झालाच होता, कारण इंदिरा गांधींचं नेतृत्व एक वेगळ्या प्रकारचं होतं. पुपुल जयकर नावाच्या त्यांच्या मैत्रिणींनी लिहिलेलं पुपुल जयकर इंदिरा गांधीज बायोग्राफी, इंदिरा गांधी ए बायोग्राफी, हे पुस्तक जरूर वाचून पहा. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय की इंदिरा गांधींनी पण तसा स्वतः कधी क्लेम केला नाही किंवा आम्ही जवळून त्यांना पाहत होतो तर आम्हाला असं कधी वाटलं नाही की त्या काही फार लोकशाहीवादी होत्या. तर त्या तशा लोकशाहीवादी नव्हत्या हे त्यांनी बऱ्यापैकी स्पष्ट केलेलं दिसतं. त्यामुळे इंदिरा गांधींनी आपला वारसदार ठरवून ठेवणं, एक वारसदार त्यांनी ठरवलेला होता, संजय गांधी. संजय गांधींच्या विषयी पण आपण थोडक्यात बघूया. हे फोटोज, हे इमेजेस तुम्ही पाहिले असतील. 1980 मध्येच त्यांचा मृत्यू झाला. संजय गांधींना सगळेच वारसदार मानत होते, परंतु एका विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अचानकपणे राजीव गांधींचं नाव पुढे आलं आणि राजीव गांधींच्या काळामध्ये काँग्रेसला जागा किती मिळाल्या आहेत ते पहा, 414. आणि मग तिथून त्यांनी अमेठी हा मतदारसंघ निवडला. आज अमेठीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. NT रामाराव यांचा TDP हा पक्ष, तेलुगू देशम पार्टी, मार्च 1982 या दिवशी स्थापन केलेला, त्यांना 30 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे मॅसिव्ह मेजॉरिटी राजीव गांधींच्या पक्षाला या काळामध्ये मिळालेली दिसते. इथे पुन्हा दिसेल की सगळीकडे काँग्रेसमय झालेला भारत आहे, पूर्णतः काँग्रेसच्या ताब्यामध्ये. बाकीचे विरोधक फक्त एवढे आहेत. आता इथे तुम्हाला भारतीय जनता पक्षाचं नाव दिसतं आहे आणि भारतीय जनता पक्षाची जागा, त्यांना मिळालेल्या ज्या जागा आहेत त्या 2 जागा आहेत फक्त. पण पर्सेंट शेअर इन वोट्स ह्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं असतं. ते आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये पण तुम्ही तपासून पहा. पर्सेंट शेअर इन वोट 11 कोटी वोट्स मिळाले आहेत ते काँग्रेसला, आणि इथे तुम्हाला दिसेल 1,82,02,853 एवढे वोट्स मिळाले आहेत ते भारतीय जनता पार्टीला.
म्हणजे सीट्स 2च मिळाले आहेत, तरी परंतु त्यांचा जो बेस आहे तो मोठा असलेला तेव्हाच दिसतोय किंवा जाणवतोय. जनता पार्टी 1,62,00,000, लोकदल 1,40,00,000 आणि मग बाकीचे जे आहेत ते त्याच्याही खाली आहेत. 56,95,000 द्रविड मुन्नेत्र कझगम किंवा कळघम, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स, त्यावेळेला नव्याने निर्माण झालेला पक्ष, आणि त्याला किती मिळाले आहेत ते बघा तुम्ही. हा एकच पक्ष आहे वेगळा. हा तेलुगू देशम पार्टी. इतर सर्वत्र तुम्हाला काँग्रेस दिसते. इथे बंगाल आहे तर इथे कम्युनिस्ट आहेत, तर कम्युनिस्ट पार्टी. बंगालमध्ये कम्युनिस्ट, इकडे हा पण बंगालचाच भाग आहे, दार्जिलिंगचा भाग आहे, हे सिक्कीम आहे. इथे त्रिपुरा आहे, हा कम्युनिस्टांच्या ताब्यात असलेला भाग. ते हे ठराविक जागा त्यांना निश्चितपणे मिळत राहिलेल्या आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी, पीजन्स अँड वर्कर्स पार्टी, ह्या काही जागा पीजन्स अँड वर्कर्स पार्टीला इथे महाराष्ट्रामध्ये कायम मिळत आलेल्या आहेत. रायगडमध्ये त्यांना काही जागा त्या मिळालेल्या असतील. आजही रायगडमध्ये त्यांचं वर्चस्व स्पष्टपणे दिसून येतं. मध्ये ही परिस्थिती परत बदललेली दिसते. आपल्याला सिलेबसमध्ये साधारणपणे 1989 पासूनच्या राजकारणाचा अभ्यास करायला सांगितलेलं आहे. राजीव गांधींच्या पक्षाला एकदम 197 जागा मिळाल्या, 217 जागांनी ते खाली आले आहेत. VP सिंग यांचं जनता दल आणि नॅशनल फ्रंट, त्यांना 143 जागा मिळाल्यात. आणि LK अडवाणी यांचा BJP, कारण 84मध्ये अटल बिहारी वाजपेयी हे BJPचे नेते होते, परंतु 84मध्ये 2 जागा मिळाल्या त्यामुळे वाजपेयींनी राजीनामा दिला आणि मग त्यांच्या जागी अडवाणींची नेमणूक झाली आणि अडवाणींनी निवडणुका लढवल्या आणि पक्षाला 85 जागा मिळाल्या. आता वोट शेअर कसा वाढलेला आहे ते पण आपण बघू शकतो. पर्सेंटेज ऑफ वोट्स तेही बघू शकतो आपण. भारतीय जनता पार्टी 85 जागा मिळाल्या. आता इथे वोट्स त्याने दिलेले नाही आहेत. इन्फॉर्मेशन मिळणं, डेटा मिळणं जरा कठीण असतं बऱ्याच वेळेला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया 12 सीट्स, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट 33 सीट्स, हे सगळे पश्चिम बंगालमधले सीट्स आहेत. इंडियन नॅशनल काँग्रेस 197, जनता दल 143. 197 असले तरी जी मेजॉरिटी हवी आहे ती मिळालेली नाही. तर या प्रकारच्या पार्लमेंटला असं म्हणतात हंग पार्लमेंट, की कोणाचंच स्पष्ट बहुमत नाही. मग तिथे एक वेगळा प्रयोग भारतीय राजकारणामध्ये झाला. VP सिंग हे पंतप्रधान झाले आणि त्यांना एका बाजूनी अडवाणींच्या भारतीय जनता पार्टीनी आणि दुसऱ्या बाजूनी कम्युनिस्टांनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी सपोर्ट दिला, बाहेरून सपोर्ट दिला, एक्सटर्नल सपोर्ट. आणि मग या एक्सटर्नल सपोर्टच्या आधारावरती VP सिंग निवडून आले, सत्तेमध्ये आले. परंतु ते कसेबसे 11 महिने फक्त सत्तेवरती राहू शकले. मग त्याच्यानंतर चंद्रशेखर हे पंतप्रधान झाले काँग्रेसच्या पाठिंब्याने. त्यावेळचंही राजकारण खूप इंटरेस्टिंग आहे. तर मला वाटतं आपण एक आढावा त्याचा जरूर घेऊया, संपूर्ण राजकारणाचा 1951 पासून अगदी 1947 पासून ते आजपर्यंतच्या राजकारणाचा एक आढावा. मला वाटतं रामचंद्र गुहा यांचं एक पुस्तक आहे
तर या प्रकारचा आढावा घेणारं, त्याच्या आधाराने आपल्याला एक लेक्चर घेता आलं तर आपण जरूर घेऊया. 1991 मध्ये निवडणुका जाहीर झालेल्या होत्या, परंतु त्याच्या आधी भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली एका बॉम्बस्फोटामध्ये. तमिळ प्रश्नावरून ही हत्या झाली. तमिळ लोकांनी म्हणजे LTTEच्या दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं हे नंतर सिद्ध झालं. त्यांना पकडण्यात पण आलं त्या आरोपींना. आणि त्यानंतरच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते म्हणून नरसिंह राव पुढे आलेले दिसतात. काँग्रेसला 232 जागा मिळाल्या, म्हणजे जिथे जेवढ्या आवश्यक त्या मिळाल्या नाहीच. अडवाणींच्या भाजपला मात्र 120 जागा मिळालेल्या दिसतात, म्हणजे 2 पासून 85 तिथपासून 120, म्हणजे हळूहळू त्यांची संख्या पण किंवा त्यांचं बळ पण वाढताना दिसतं. VP सिंग यांचा जो जनता दल होता त्याला 69 जागा अवघ्या मिळाल्या, म्हणजे ते सत्तेच्या संघर्षातून बाजूला गेले. इथे पण तुम्हाला सगळे डिटेल्स प्रत्येक पक्षाचे तुम्हाला इथे दिसतील, कोणकोणत्या पक्षाला किती जागा मिळत गेल्या. तरी पण तुम्हाला दिसेल की काँग्रेसचा प्रभाव काही प्रमाणात का होईना कायम राहिला आहे. कोणत्याही गटाचे नसलेले आणि मग नेहरू गांधी घराण्याशी साधारणपणे जवळीक असलेले नरसिंह राव हे पंतप्रधान झाले. 1991 ते 96 या काळामध्ये बऱ्याच घटना घडून गेल्या. बाबरी मस्जिद पाडणं, मुंबईमधले मोठे 1993चे बॉम्बस्फोट, हवाला प्रकरण, आणि मग शेवटी 96 मध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये परत कोणालाही निश्चित असं बहुमत मिळालं नाही. 161, 140 आणि 46 लालू प्रसाद यादव यांचा जनता दल. पंतप्रधान तेव्हा जे झाले ते वाजपेयी, पण ते अवघ्या काही दिवसांसाठी होऊ शकले आणि पुन्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मग देवेगौडा हे पंतप्रधान झाले. तुम्हाला देवेगौडांचं नाव इथे दिसेल. हां, येस. General elections were held in India in 1996 to elect the members of 11th Lok Sabha. The election produced a hung parliament. Hung parliament म्हणजे या प्रकारचं आहे की जिथे कोणालाच स्पष्ट बहुमत नाही आहे. हंग, with no single party having a clear majority. Bharatiya Janata Party, the largest party, formed a short-lived government under the premiership of Atal Bihari Vajpayee. United Front secured majority support, resulting in H.D. Devegowda of Janata Dal succeeding Vajpayee and being the 11th Prime Minister of India before eventually being replaced by I.K. Gujral, another United Front leader. Despite that, the country went back to the polls in 1998. म्हणजे 96 ते 98 या 2 वर्षांमध्ये 3 पंतप्रधान भारताने पाहिले. अगदी सुरुवातीला अटल बिहारी वाजपेयी, जवळपास 13 दिवसांचं त्यांचं सरकार होतं. त्याच्यानंतर H.D. देवेगौडा आणि त्याच्यानंतर पुन्हा अंतर्गत संघर्षामुळे I.K. गुजराल हे पंतप्रधान झाले. पण त्यांनाही टिकून राहता आलं नाही आणि शेवटी 98 मध्ये पुढचे इलेक्शन्स डिक्लेअर झाले. म्हणजे भारताच्या राजकारणातला आत्तापर्यंतचा निवडणुकांच्या राजकारणातला सगळ्यात अस्थिर काळ याला म्हणता येईल. 98च्या निवडणुकांमध्ये पुन्हा BJPला सत्ता मिळालेली, म्हणजे सत्ता मिळालेली नाही आहे, पण BJPच्या बाजूनी बहुमत
किंवा सर्वात मोठी पार्टी म्हणून BJP पुढे आली आहे. सीताराम केसरी यांच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसला 141 जागा आणि IK गुजराल यांच्या नेतृत्वाखालच्या युनायटेड फ्रंटला 6 जागा मिळालेल्या दिसतात. म्हणजे इथे पुन्हा वाजपेयींना पंतप्रधान पद मिळालं, पण ते कसंबसं वर्षभर टिकून राहू शकले. 17 एप्रिल 1999ला त्या सरकारचा पराभव झाला. 1 vote defeat in 1999 was narrowest in history. टाइम्स ऑफ इंडियाचं हे आर्टिकल हे जरूर वाचून पहा. Has got to be the most famous no confidence motion in Indian Parliament. No government before had lost its majority by 1 vote, and it appears unlikely that this can happen again. But the Vajpayee government did lose the day on April 17, 1999, only to dramatically return to power a few months later. But that is another story. डिटेल्स आर्टिकलमध्ये दिलेले असतील. इंग्लिश लँग्वेज खूप सुंदर असते. कित्येक जण असं क्लेम करतात की आम्ही टाइम्स ऑफ इंडिया वाचून आमची भाषा सुधारली. तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर तुम्ही जरूर करू शकता. इंडियन नॅशनल काँग्रेस वरचेवर खाली आकडा जात चाललेला आहे. आपण एक ग्राफिक परवाच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, ते जरूर पुन्हा पहा. त्याची लिंक पण वेगळी तुम्हाला मी देईन, ते स्वतंत्रपणे तुम्ही पाहू शकता. 1999मध्ये पुन्हा इलेक्शन्स झाले आणि त्या इलेक्शनमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या भाजपला पुन्हा 82 जागा, 182 म्हणजे तेवढ्याच जागा मिळालेल्या दिसतात. सोनिया गांधींच्या इंडियन नॅशनल काँग्रेसला 114 जागा, 27 जागा त्यांच्या कमी झाल्या आहेत. आणि हरकिशन सिंग सुरजीत CPIM यांना 33 जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे साधारणपणे तेवढ्याच जागा त्यांच्या कायम टिकवलेल्या आहेत. म्हणजे पश्चिम बंगालमधल्या जागा आहेत सगळ्या. इथे अर्थातच वाजपेयींचं सरकार आलं आणि यावेळेला ते पूर्ण 5 वर्ष टिकलं. त्यांनी अलायन्सेस केले बाकीच्या पक्षांबरोबर, आणि मग त्या अलायन्सचा पण इथे उल्लेख असेल. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स त्याला म्हणतो is an Indian political alliance made up of center-right political parties and led by Bharatiya Janata Party. It was founded in 1998 and currently controls the Indian Union government as well as the government of 18 Indian states. The National Democratic Alliance NDA हे 1998 मध्ये फॉर्म करण्यात आलं आणि प्रमोद महाजनांनी त्यावेळेला जाहीर सभेमध्ये सांगितल्याचं मला अजूनही शिवाजी पार्कवरच्या सभेतलं आठवते त्यांच्या, की अलायन्सेस करण्याची कला काय फक्त काँग्रेसकडेच आहे का? आम्ही पण त्यांच्याकडून ते शिकलो आहे आणि आम्ही पण आता अलायन्स करून दाखवला आहे. आम्ही सरकार टिकवून दाखवू, चालवून दाखवू. त्याप्रमाणे ते सरकार पुढे 2004 पर्यंत चाललं. 2004 मध्ये पुढच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये सोनिया गांधींच्या इंडियन नॅशनल काँग्रेसला 145 जागा मिळाल्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या भाजपला 138 जागा मिळाल्या. 44 जागा त्यांच्या कमी झालेल्या दिसत आहेत. इकडे 31 जागा वाढलेल्या दिसतात. वोट शेअर पण बघा, इथे 13 कोटी आहे आणि इथे 12 कोटी आहे. 13,83,12,237. तर 12,89,31,001 एवढे वोट्स मिळालेले आहेत. हळूहळू 1 कोटीवरून आपण बघत आलो आहे की भाजपचा बेस जो आहे तो आता 12 कोटीपर्यंत जाऊन पोचलेला दिसतो. वोट शेअरवरून बऱ्याच गोष्टी कळतात. हरकिशन सिंग सुरजीत यांच्या CPIM या पार्टीला 43 जागा मिळाल्यात, म्हणजे 11 जागा त्यांच्या वाढलेल्या दिसतात. आणि मुलायम सिंग यादव यांच्या समाजवादी पार्टीला SP उत्तर प्रदेशमध्येच
असलेली मुख्यतः ही पार्टी, तर त्याला पण 36 जागा मिळालेल्या दिसतात. तर या वेळेला 2004मध्ये सोनिया गांधींनी म्हणजे सोनिया गांधींच्या काँग्रेसनी गव्हर्नमेंट फॉर्म केलं. सोनिया गांधींच्या पंतप्रधान पदाला बराच विरोध झाला आणि फायनान्स मिनिस्टर मनमोहन सिंग, a respected economist, to head the new government. Singh had previously served in the Congress government of Prime Minister Narasimha Rao in the early 1990s. 1990च्या दशकामध्ये मनमोहन सिंगांनी बऱ्याच आर्थिक कसरती पार पाडल्या, यशस्वीपणे पार पाडल्या आणि भारताला कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढलं. कर्जाचं ओझं भारताचं बरंचसं कमी केलं. भारताने जे सोनं घाण ठेवलं होतं चंद्रशेखर पंतप्रधान असताना इंग्लंडमध्ये, ते परत आणण्यामध्ये पण आपण यशस्वी झालो. लिबरलायझेशन, LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, हा मार्ग भारताने त्यावेळेला अवलंबला. त्या सगळ्याचं श्रेय नरसिंहराव आणि मनमोहन सिंग, विशेषतः मनमोहन सिंग यांना जातं. 2009मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये काँग्रेसला 206 जागा मिळाल्या. BJPच्या आणखीन 22 जागा कमी झाल्या. वोट शेअर पण त्यांचा कमी झाला आणि तो कुठपर्यंत खाली आलेला आहे ते पहा. पॉप्युलर वोट 7,84,55,038 आणि इथे हा 11 कोटीच राहिलेला आहे. 9 डिजिट्स याचा अर्थ दशकोटीमध्ये येतो, त्यामुळे 11 कोटी आपण म्हणू शकतो. 11,91,00,000 म्हणजे साधारणपणे 12 कोटी. तर काँग्रेसचा पॉप्युलर वोट शेअर साधारणपणे तेवढाच राहिलेला आहे. त्याच्या खालोखाल जो आहे तो BJPचा आहे. इथे पुन्हा आकडेवारी तुम्हाला मिळते. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती ही सगळी आकडेवारी उपलब्ध आहे. हे कोणी व्हॉलंटियर्स आहेत की ज्यांनी ही सगळी माहिती मिळवलेली आहे. इथे आर्टिकल हिस्ट्री असते. त्या आर्टिकल हिस्ट्रीमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील की कोणीही आर्टिकल लिहिलं. अगदी करंट 14 जानेवारी 2021मध्ये याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. तुम्ही पण याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकता. हे आर्टिकल सुरुवातीला कोणी लिहिलेलं असेल तर ते सप्टेंबर 2019मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत त्याच्यामध्ये इतक्या वेळेला सुधारणा किंवा इतक्या वेळेला त्याच्यामध्ये बदल झालेले दिसत आहेत. 2014च्या इलेक्शनमध्ये पुन्हा सगळं चित्र बदलून गेलेलं दिसतं. मोदींच्या नेतृत्वाखालच्या BJPला 116 आधी होत्या, तर त्या 282 जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेस एकदम 44 वरती आली आहे आणि जयललिता यांच्या AIADMKला 37 जागा. त्याच्या खालोखाल ममता बॅनर्जींच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस याला 34 जागा. नवीन पटनायक भारतीय जनता दल हे ओरिसामधलं, आता त्याला ओडिशा म्हणतात, तर ओडिशामधल्या भारतीय जनता दलाला 20 जागा आणि शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या 18 जागा महाराष्ट्रात मिळालेल्या दिसतात. त्याच्याही खाली आणखीन नेते आहेत. चंद्राबाबू नायडू आणि हे तेलंगणामधले चंद्रशेखर राव आहेत आणि हे प्रकाश करात यांच्याही जागा तुम्ही पहा 9 वरती आलेल्या आहेत. 9, 11 आणि 16 अशा जागा साधारणपणे दिसत आहेत. आता इथे भाजपनी क्लिअर कट मेजॉरिटीच्या दृष्टीने मोठी आघाडी मारलेली दिसते. बाकीचे सगळे एका कोपऱ्यात इकडे मिक्स झालेले दिसत आहेत. हे सगळं मिक्सचर आहे आणि इथे क्लिअर कट भाजपच्या जागा दिसत आहेत.
2019मध्ये आणखीन चित्र स्पष्ट झालेलं दिसतं. काँग्रेसच्या जागा 8नी वाढल्या तर भाजपच्या जागा 21नी वाढल्या. 303 जागा भाजपला मिळाल्या आणि MK स्टॅलिन DMK द्रविड मुन्नेत्र कळघम तमिळनाडूमधला पक्ष आहे, तर त्यांना 23 जागा मिळालेल्या दिसतात. 303, 52 आणि 23 म्हणजे जी कंडिशन सुरुवातीला काँग्रेसची होती ती आता भाजपची झालेली दिसते. मधला काळ थोडासा फक्त मल्टी पार्टी सिस्टीमचा आहे असं वाटावं असं दिसत होतं, परंतु आता पुन्हा आपण त्याच फेजकडे जातो आहे असं वाटतं. वन पार्टी डॉमिनंट सिस्टीम, फक्त पार्टी बदलली आहे. काँग्रेसच्या जागी आता आलेली दिसते ती BJP. तर 303 जागा काँग्रेसला त्यांच्या पीकचा जो काळ होता त्याच्यामध्ये मॅक्झिमम जागा मिळवून गेल्या. ते 382, 370 आणि अगदी राजीव गांधींच्या काळामध्ये 414 जागा मिळालेल्या दिसतात. तर 19 नंतर नेक्स्ट असं त्यांनी म्हटलं आहे. तर नेक्स्ट इलेक्शनचं आर्टिकल फक्त त्यांनी करून ठेवलं आहे. लढा कोणामध्ये असेल हे दाखवलं आहे की नरेंद्र मोदी यांचा BJP आणि सोनिया गांधी यांची इंडियन नॅशनल काँग्रेस is scheduled to be held on or before April to May 2024 to elect the members of 18th लोकसभा. तर ही झाली आपल्या निवडणुकांची एक जनरल कहाणी. आता 1989च्या निवडणुका 89 पासूनच्या निवडणुकांची विशेष चर्चा आपण पुढच्या तासाला करणार आहोत. 89, 91, 96, 98, 99, 2004, 2009, 14 आणि 19 अशा 9 निवडणुकांची चर्चा आपल्याला विस्ताराने करायची आहे. एक सर्वसाधारण आढावा बर्ड्स आय व्ह्यू आपण 51 पासूनचा घेतला. आता 89 पासून विशेष चर्चा सगळ्या निवडणुकांची आपल्याला पुढच्या तासाला करायची आहे.